ते बघा तुम्ही पुढं कसं भांडणाचा विषय तुम्ही जायचं पळवून आम्ही खायचं रोट या 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 दीपकराव या कसं काय येणं केलं आता आमच्याकडे बसा बसा पाणी संपतराव तुम्ही जे बी काय करताय ना ते लय चुकीचं करताय बरं का आणि हे तुम्हाला एक दिवस जडच जाणार आहे अहो दीपकराव एका हाताने कधीच टाळी वाजत नाही का वाजती हा तुमच्या बी पोरांनी आमच्या पोराची डोकी पडले तर बघा हा संपतराव सुरुवात तुमच्या पोरांनी केली आणि कसं आहे आम्ही बी कमी नाही पण आम्ही प्रत्येक वेळेस गप्प बसतोय ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही कमी हो दीपकराव जरा थंड नाही थोडा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा म्हणजे सगळी कामं कशी व्यवस्थित खात्यात असं चिडचिड चिडचिड करून काय उपयोग नाही हो सगळे पिरे मला काय माहित नाही संपतराव ह्या गोष्टी तुम्हाला भरपाई करावंच लागेल दीपकराव मी तुम्हाला ह्याच्या आधी बी सांगितलं होतं आणि आता बी सांगतो की भांडण करणं चांगले नाही हे पिढ्यान पिढ्या आपली भांडणं हे काय चांगली आहेत का आता ह्या बघा तुम्हाला जर गोडीत सांगून कळतच नसेल तर आम्हाला बी काय ना काय म्हणून आमच्या मनाने पर्याय करावाच लागतो ना टाकायचं मार सगळे बसला वाट बघा त्याचे शांत बस आम्ही दोघं बोलतोय ना शांत बस संपतराव मागच्या जत्रेला बी असंच झालं होतं तुम्हाला सांगितलं होतं तुमची बेनी नीट आवरा ही बेनीत ना काहीतरी गोळ घालते आम्हाला ठाऊक होतं म्हणूनच आम्ही तुमच्याकडे सांगायला आलो होतो तुम्ही काय काय तयारच नाही आता बोला करा माझी फळ ये पेटवत नुसता ह्यातला जिता हो दीपकराव तुम्हालाच लय भांडणाचा खेळ आहे का हा कसं आहे आमच्या बी हात जरा दगडाखाली म्हणून हात जोडून सांगतो नाहीतर समोरच्याचा हात तुटतायला बी आम्ही मागं मोर बघत नाही संपतराव कसली धमकी कुणाला येत आहे परत जर माझ्या नादाला लागला तर असा तोडीन असा तोडीन असा तोडीन का उचलाय चार माणसं पण भेटायची नाही का परत सांगितलं नाही म्हणायचं आम्ही मिटवाय आलतो का पेटवाय आलतो ही पुढचा विषय मिटवाय आल्यात का पेटवाय आले की मी तर म्हटलं दीपकराव संपतराव एकत्र आल्यात म्हणल्यावर काहीतरी तोडगा निघल काहीतरी चांगलं निघल हे दोघंच भांडत बसले ती थांबणार मी मध्ये पडतो काय काय करणार आहे परत एखाद्या वेळेस आहे काय अजिबात नाही आम्ही दरवाजा राहते कापून द्यायची असते नदीला फिरकून का झाले वाढ बसा बसला यायचे काय दीपकराव थोडं सबुरीने घे कधीतरी गावाच्या विकासाचा पण प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे
शिक्षणाचा प्रश्न आहे, कधीतरी तिकडे पण लक्ष घाला. सारखं ह्याची अडव त्याची जिरव, ह्याला अडव त्याला पळव, ह्याच्यात जिंदगी गेली आपली सगळी. ह्याच्यामुळे गाव आपलं मागं राहिलंय. गाव कोणामुळे मागं राहिलंय ना ते लवकरच कळलं. जाता जाता एवढंच सांगतो, जे काय केलं ना तुम्ही त्याला उत्तर आपण देणार म्हणजे देणार. अहो दीपकराव, आपले चेअर कुठे गेले उत्तर देणे? उत्तराचं राहू द्या, बघू परत भांडणाचं काय ती. पण चांगली 4 माणसं घेऊन येत जावं मिटवायला. असली ना गाणं जाऊ कोण मिठाई बहिणी मिटवायची रट देऊन जायचं आहेत ना. आता सुट्टी लागली शहरला. सगळी माणसं भेटली मारला आम्हाला. आज सुटलं मारलं सुट्टी. शेठ शेठ कधीतरी गोड बोलाय पण शिका. नेमकं हीच वाय आलाय का पेट वाय आलाय? हा दीपकराव या या आणि पुढच्या वेळी घेताना चांगली 4 माणसं घेऊन या. अशी खेदरावर आणू नका.